अनकरिची विद्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. मटन रस्सा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज नवीन रेसिपीसोबत येत आहोत. आज आपण मटन रस्सा बनवतोय. हे अर्धा किलो मटन आहे. मटणाला पहिला फोडणी देऊया, मटन शिजून घेऊया आणि मग रस्स्याच्या मसाल्याची तयारी करूया. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आपण काय करूया, आपले खडे मसाले असतात ते मसाले टाकूया. मी 2 वेलची टाकलेत, काळे मिरे, लवंग आणि दालचिनी टाकलं आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा त्यात टाकला आहे बारीक चिरून. स्लोवरच करायचं आहे. आलं लसूण घालूया, एक छोटा चमचा. अर्धा चमचा हळद घालायची आहे. मटण घालूया. मटण छान स्वच्छ धुवून घेतलं. दहा मिनटं पाणी सुटेपर्यंत मटण चांगलं होऊ द्यायचं आहे. मग ह्यात गरम पाणी टाकूया. मटणाला पाणी छान सुटलंय. पण आता 2 चमचे मीठ घालूया. आता आपण पाणी टाकूया. पाणी गरमच टाकायचं म्हणजे मटण चांगलं शिजते. 2 ग्लासच्या जवळपास मी ह्यात पाणी टाकलंय. ह्याच्यावर झाकण झाकायचं आणि छान शिजवून घ्यायचं. रस्सा पण छान दाटसर झाला आहे. आता आपण याच्यासाठी मसाला तयार करून घेऊया. मसाल्यासाठी मी मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेत आपले छोटे, आणि खोबरं घेतलं आहे. एक अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे. गॅसवर थोडं भाजून घेतलेलं म्हणून हे काळं काळं दिसत असेल तुम्हाला. तर मी आता थोडंसं ह्याला आणि सोनेरी रंगावर भाजून घेणार आहे आणि कांदा भाजून घेणार आहे. चला तर मग आता हे भाजून घेऊया आपण. इथं कढई तापली आहे. आता आपण ह्यात पहिला खोबरं टाकूया. खोबरं जास्त भाजायचं नाही आहे, अगदीच गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर यात आपण कांदा घालून घेऊया आणि कांदा पण गुलाबी रंगावर भाजून घेऊया. कांदा आपला झाला आहे. आता गॅस बंद करूया. तिखट झालं आहे. यात आपला तळलेला कांदा खोबऱ्याचा मसाला जो होता वाटलेला तो आता ह्याच्यात टाकूया आणि मिक्स करून 1-2 मिनटं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. वास छान येतो आहे मसाल्याचा. मसाला झाला आहे. तर त्यात मिक्सरच्याच भांड्यात थोडं पाणी टाकलं होतं, तेच पाणी मी ह्याच्यात टाकणार आहे आणि तिखट आणि मसाला दोन्ही पाणी टाकून शिजवून घेणार आहे. आजूबाजूने छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर ह्यातच आपण मटण आपलं शिजवलेलं टाकूया. आता हे मिक्स करून घेऊ आपण. मसाला सगळीकडे कोट झाला पाहिजे. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक 10 मिनटं वाफ काढून घेऊया. 10 मिनटं वाफ काढून घेऊया. छान तेल सुटलं आहे. मी यात आपलं मटणाचं जे सूप असते ते मी ह्याच्यात टाकलं आहे आणि रस्सा करून घेतला आहे. त्याला छानपैकी उकळी आणून घेऊया. मटण शिजताना आपण मीठ टाकलं होतं, पण तरी थोडंसं मीठ एक अर्धा चमचा ह्याच्यात टाकून घेऊया.
तर ह्याला स्लोवर छान उकळी येऊन रस्सा एकसंध होऊ द्यायचा. आणि कोथिंबीर वरतून मी टाकली आहे. झालं. आता छान उकळी आली की आपला मटण रस्सा तयार. आपण भाकरीसोबत, चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतो. आहा, छान मस्त आपला रस्सा तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. रंग पण सुरेख आलेला आहे. रस्स्याची कन्सिस्टन्सी पण छान झालेली आहे. मटणचा रस्सा असा थोडासा पातळ असला ना तरच टेस्टी लागतो. त्याच्यातलं चव सगळं त्याच्यामध्ये उतरते. तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपला रस्सा तयार. सर्व करून घेऊया. वरतून कोथिंबीर टाकूया. झणझणीत मटण रस्सा तयार.